नमस्कार मित्रांनो, केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आजची तारीख आहे 5 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की नवीन आलेली फूट ही किडीने बऱ्याचशा झाडांची कुरतडून टाकली होती. त्याचं कारण असं की आपल्याला पावसामुळे फवारणी घेता आली नाही लवकर नवीन फुटीवर, त्यासाठी ती किडीने पूर्णपणे कुरतडली होती. तर आज आपण त्याचा रिझल्ट बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता ही अजून त्यानंतर देखील नवीन आलेली फूट आता कशी येते, कारण की आपण फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की जुलै ऑगस्ट महिन्यात जी नवीन फूट येते त्यालाच पुढं त्याच्यानंतर ती परिपक्व झाल्यावर त्याला जी दुसरी नवीन फूट येत असते ती दुसरं का तिसरं काही नसून तो मोहर असतो. तर तो प्रॉपर यावा यासाठी आपल्याला ही फूट व्यवस्थित आणणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला फवारणी वेळोवेळी घेणं गरजेचं आहे. बघू शकता नवीन अजून फूट येतेच, परंतु या फुटीवर कीटकनाशक व बुरशीनाशकचा स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला ही फूट व्यवस्थित मिळू शकते. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहालच. याआधी आपण फवारणी केल्यामुळे नवीन आलेले फूट व्यवस्थित येत आहे व अजून नवीन कोंब देखील येत आहेत झाडाला. कसलीही डॅमेज झाले नाही आहे नवीन पालवीला. त्यासाठी आज आपण पुन्हा एकदा 10-12 दिवसानंतर आपण पुन्हा एकदा तोच सेम स्प्रे घेणार आहे, की जेणेकरून अजून जी नवीन फूट येते त्यावर कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव व्हायला नको. सेम कीटकनाशक व बुरशीनाशक जे आपण यूज केलेलं आहे, जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल, सेम तेच आपण आज देखील प्रोसेस करणार आहोत. आणि हे झाड बघू शकता जे तणनाशकामुळे पूर्ण डॅमेज झाले होते, त्याला देखील नवीन कोंब आलेले आहेत. हे झाड बघू शकता, या झाडाची नवीन पालवी पूर्णपणे खाल्ली होती किडीने, परंतु फवारणीनंतर येणारी पालवी खूप चांगली आली आहे. त्यासाठी फवारणी खूप गरजेची आहे कीटकनाशक व बुरशीनाशकाची. या ठिकाणी बघू शकता जिथे 5 काड्या आलेल्या आहेत, तर त्यातल्या आपण 2 काड्या काढून टाकलेल्या आहेत बघू शकता इथे. व तिथे आपण बुरशीनाशकाचे डॉट दिलेले आहेत व 3 काड्या ठेवलेल्या आहेत नवीन पालवीतल्या. प्रत्येक झाडाला तसंच करायचं आहे. अजिबात किडीचा कोणताही प्रादुर्भाव दिसत नाही आहे. नवीन आता सेट झाली आहे पालवी पूर्णपणे. तर यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळालेला आहे फवारणीचा. व सेम प्रोसेस पुन्हा एकदा आपण 10 ते 12 दिवसाच्या गॅपनंतर करणार आहोत. तर मित्रांनो, यावर तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व आपलं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.